हा हे रेड अलर्ट जारी केलेला आहे की आपल्या तिजोरीमध्ये काहीही पैसा शिल्लक राहणार नाही, पगार देण्यासाठीही आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही आहे. पण राजनीतीचा निर्णय आहे, राजनीतीसाठी त्यांना हे सगळं करावं लागत आहे. मीही समजू शकतो की मतदानासाठी काहीतरी सौदेबाजी हे करत आहे. तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये कोणाचा दबाव नाही. त्यांनी हे बघितलं की मध्य प्रदेशमध्ये हे लाडली बहिणीला बघून त्यांना मत मिळाले होते, हे नक्की आहे. पण महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे का? त्यांचं फायनान्शियल इतकं ते ॲडजस्ट करू शकणार का? ते शक्यच नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठी गंभीर समस्या महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या येथे होत आहे. पीक कर्ज कोणीही बँक द्यायला तयार नाही आहे. पीक विमा जे आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. मग एका साईडला एका वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही हे जे लाडली बहीण योजना काढलेली आहे ते आमचे सर, पण दुसऱ्या साईडला तितकंच रोष जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला बघायला मिळत आहे. तर कहाँ पे सबको खुश रख सकेंगे? उसके अंदर जेब में कुछ पैसा रहेगा तो ऐसा बांटते रहेंगे उसके अंदर. अब पैसा ही नहीं है जेब के अंदर, ठन ठन बजना शुरू हो गया है, तो अब इनको ही जवाब देना पड़ेगा कि कितने महीनों तक किस किस का लाड़ आप करने वाले हैं. राजकीय पार्श्वभूमीवरती जरंगे पाटलांच्या बाबतीत तुम्ही काही विचार करताय का? असं काही आहे का समीकरण? तसं काही प्रस्ताव तर आलेला नाही आहे. आता जेव्हा एकटा चलोरेची भूमिका मी घेणार आहे आणि मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलं आहे, राजनैतिक पक्षासोबत आपण अलायन्स करू शकतो. जातीच्या आधारावर करणं मला असं वाटतं हे योग्य ठरणार नाही आहे. आणि आज एक खरी गोष्ट आहे की जरांगे पाटील साहेब जे आहे एक मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून एक उभे राहिलेले आहे. तर ते मला असं वाटतं की एक योग्य ठरणार नाही जातीच्या आधारावर. ते पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो, त्यांच्या पक्षासोबत जाऊ शकतो, कुणाच्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो. पण जातीच्या आधारावर हे करणं मला वाटतं की बरोबर होणार नाही. उमेदवार देणार आहेत ना, तर ते कशा देणार आहे? त्यांनी पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो, कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो. पण फक्त एका समाजाचा आणि दोन समाजाचा मिलन होणं म्हणजे हे मला वाटतं हे बरोबर नाही आहे. आमच्या आयडिओलॉजीप्रमाणे हे बरोबर होणार. पण आमचा पक्ष आहे, राजनैतिक पक्ष आहे. AIMIM जे आहे एक राजनैतिक पक्ष आहे. ते पक्ष म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या बाबतीत आम्ही लढत आहे. आणि फक्त याचा अर्थ हे होत नाही की आमच्या पक्षामध्ये आता फक्त मुस्लिम समाजाला मत हे मिळणार आहे तिकीट. अन्य जातीचे लोकही आम्हाला अप्रोच करू लागलेले आहे. तुम्ही आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशन जेव्हा सुरुवात होईल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे की किती जातीचे लोक आमच्या संपर्कात आलेले आहे, आमचे फॉर्म घेतलेले आहे, आमच्या पक्षाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहे. तुमचा जरंगे पाटलांना सल्ला आहे का की त्यांनी राजकीय पार्टी काढावी? नाही, मी कशाला सल्ला देऊ? ते म्हणजे ते इतकं हुशार आहे की त्यांच्या एका आवाजावर आता पूर्ण महाराष्ट्रातले जे मराठा समाजातले लोक आहे त्यांच्या एका आवाजावर इकट्ठा होत आहे. तर मी खूप लहान आहे त्यांना असं सल्ला देण्यासाठी. त्यांच्याकडेही मतलब चांगले लोक आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तुम्ही इथून आंतरवालीला गेला, तिथं जाऊन त्यांना समर्थन दर्शवलं. मात्र गेल्या 10 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये देखील मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून एक तरुणी क्रांती चौकात उपोषणाला बसलेली आहे. बघा, मी तर माझा मत स्पष्ट आहे की सरकार जे आहे आज महाराष्ट्रामध्ये कुणाची सरकार आहे तर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब. त्यांना निर्णय घ्यायचाच असेल की आपल्याला द्यायचंच आहे तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं. पण त्यांना द्यायचंच नाही म्हणून बिचारे इतकं वर्ष झालेले आहे ते अशाच त्यांना हे कमिटी स्थापित करतं, ते एक स्टडी कमिटी करतं. आता मंत्री येतो, मंत्री त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो. तर दुर्दैव आहे मला असं वाटतं की फक्त उल्लू बनवण्याचं हे काम सुरू आहे सरकारच्या वतीने. आणि जे विपक्षमध्ये बसलेले आहे
त्यांचीही सरकार होती. ते आज ज्या प्रकारे सरकारवर हे बोट दाखवत आहे की हे करत नाही, मग माझा प्रश्न हे आहे की तुमचीही सत्ता होती, तुम्हाला द्यायला होतं तर तुम्ही त्यावेळी दिले असते. मग जेव्हा सत्तेमध्ये असते तर सगळ्यांना विसरून जायचं, विपक्षात आले की फक्त एकमेकांवर बोटं दाखवायचं काम करायचं. आता अनेक जे विरोधी पक्षामध्ये बसलेले लोक आहे त्यांना मी एक प्रश्न विचारतो की मुस्लिमांच्या बाबतीतही तुम्ही का निर्णय घेतला नाही जेव्हा आपली सत्ता होती? मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतही आपल्याला घ्यायला पाहिजे होतं ना. आमच्यासाठी तर कोर्टानेही होकार दिलेला होता, तर त्यावेळी तुम्ही घेतलं नाही काही निर्णय. आता सत्तेमध्ये आलेल्या लोकांवर बोटं दाखवायचं. सुशीलकुमार शिंदे मागे गृहमंत्री होते देशाचे, त्यावेळेला त्यांनी लाल चौकात भाषण केलं. ते म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलं भाषण करा, मी केलं, त्यामुळे मी लोकप्रिय गृहमंत्री झालो. काश्मीरला जाताना मला भीती वाटायची असते. नाही, म्हणजे देशातला गृहमंत्री असणारा माणूस असं म्हणत असेल तर एक म्हणजे खूप चिंतेची बाब आहे आणि दुर्दैव म्हणावं लागेल. कारण काय आहे की ज्या टाईमला काश्मीरमध्ये आतंक होतो तर त्यावेळी आपण आपल्या लोकांना, काश्मीरी लोकांना हिंमत देण्यासाठी की मी तुमच्या पाठीशी उभे आहे, देश तुमच्या पाठीशी उभे आहे, असं वक्तव्य करायला पाहिजे होतं. हे सांगणं की म्हणजे मला भीती वाटायची तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की मला भीती वाटते की तुम्ही जा इम्तियाज जलील, तुम्ही जा असद ओवैसी साहेब, तुम्ही जाऊ शकता का? मी गेलो असतं, तुम्हाला भीती वाटली असती तर. मग तुम्ही गेलं तर तुम्हाला धोका नाही ना, कशाला? म्हणजे नाही, असं नाही हे, म्हणजे हे सांगणं बरोबर नाही आहे. पुन्हा बीफ जो अपघात केला होता नागपूरमध्ये, त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे याच्या हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे, त्यामुळे हेच काय यांचं हिंदुत्व. एकीकडे असं राऊत म्हणतात तर दुसरीकडे संजय शिरसाट त्यांना टोला लगावतात. त्यामुळे बीफ वरून पुन्हा राजकारण सुरू झालं. काय वाटतं तुम्हाला? अरे मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो, हे करतो. गपचूप किती वेळा खाल्लं असेल, त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनीतीसाठी काही संजय राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय शिरसाटांनी केला. नाही, पण संजय शिरसाट नाही खात असेल का? तुम्हाला काय वाटतं की उसमें किती वेळा खाल्लं असेल कबाब वबाब, त्यांनी सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफवर जे ट्रेनमध्ये जे घटना घडलेली आहे, हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षातमध्ये बसलेले, हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता, बीफ घेऊन जात होता, ते म्हैसचा होता, कशा होता उसके अंदर. पण अशा प्रकारच्या मारणे म्हणजे खाणारे लोक हेच आहे. त्याच्यामध्ये संजय राऊतही असू शकतं, बावनकुळेही असू शकतं आणि संजय शिरसाटही असू शकतं. खाणारे हे लोकच आहे. पण भडकवण्याचं काम हे बिचारे लोकांवर, आपल्या सामान्य लोकांवर करतं. आणि हे मग युवा जे आहे ते ट्रेनमध्ये बघत नाही की कोण आहे. राऊतांनी असे कुणाचं बिलवरून असं बीफ कटलेट होतं असं बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, ते याचं उत्तर बावनकुळेने द्यावं ना, की तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसतं. बीफ खाल्लं म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे. त्यांनी बावनकुळेने तर त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होतं की कशी होती रे ते कटलेट, बीफ कटलेट, माझ्यासाठी का नाही आणलं तू? आपण सोबत बसून खाल्लं असतं ना, मी, देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री. कुठून खाल्लं होतं? आमच्यासाठी पण आण नेक्स्ट टाइम गेलं तर. आणि ते बिलवाल्याला सांग ते बीफ त्याच्या मत टाकू नका, फक्त कटलेट टाक. तुमच्यासोबत या सगळे राजकारणी जे आहेत तुम्हाला कोणासोबत जेवण्याचा बऱ्याचदा प्रसंग आलेला आहे, तर त्यांच्यासोबत कोणी बीफ खाते तुमच्यासोबत किंवा? अरे सब खाने वाले हैं, सब नाटक करते हैं इसके अंदर, सब खाने वाले हैं इसके अंदर, बंद दरवाजे के अंदर सब खाने वाले हैं इसके अंदर. चलिए सर. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.